Hello geniuses, this is Darshan sir from Sri Coaching Classes and welcome to lecture number 4. लेक्चर नंबर 4 मध्ये पाहू आपण थर्ड टाइप ऑफ रिएक्शन. याच्या आधी आपण दोन रिएक्शनचे टाइप पाहिलेले आहेत, ज्याच्यात आपण पाहिलं कॉम्बिनेशन रिएक्शन आणि त्याच्यानंतर डिकम्पोजिशन रिएक्शन. या लेक्चर मध्ये पाहू आपण डिस्प्लेसमेंट रिएक्शन थर्ड टाइप. आता डिस्प्लेसमेंट रिएक्शन कशाला म्हणतो आपण? अशी रिएक्शन की ज्या रिएक्शन मध्ये मोर रिएक्टिव्ह ऍटम असेल, आयन असेल किंवा ग्रुप असणार, तो काय करणार? लेस रिएक्टिव्ह ऍटम, आयन किंवा ग्रुपले काय करणार? त्याच्या कंपाऊंड मधून काढून टाकणार. त्यालाच काय म्हणतो आपण? डिस्प्लेसमेंट रिएक्शन. So what is displacement reaction? The reaction in which more reactive atom, ion or group can replace less reactive atom, ion or group called as displacement reaction. ठीक आहे, यालाच काय म्हणतो आपण? डिस्प्लेसमेंट रिएक्शन. सो व्हॉट इज डिस्प्लेसमेंट रिएक्शन? डिस्प्लेसमेंट रिएक्शन कशाला म्हणतो आपण? अशी रिएक्शन की ज्या रिएक्शन मध्ये मोर रिएक्टिव्ह ऍटम असेल, आयन असेल किंवा ग्रुप असणार, तो काय करणार? लेस रिएक्टिव्ह ऍटम, आयन किंवा ग्रुपले काय करणार? त्याच्या कंपाऊंड मधून काढून टाकणार. त्यालाच काय म्हणतो आपण? डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ठीक आहे, सोबत सोबत लिहित चला, म्हणजेच काय होणार की तुमची नोट सुद्धा होणार. लेट अस टेक द एक्झाम्पल. याचे एक्झाम्पल घेऊ म्हणजे गोष्ट थोडीशी आणखी क्लिअर होणार. सो द फर्स्ट एक्झाम्पल विल बी ओके, रिएक्शन ऑफ कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेटचं एक ऍक्वियस सोल्युशन आपण घेऊ. ओके, आणि त्याच्यानंतर त्याच्यात काय करू आपण? आयर्न नेल काय करू आपण? डीप करू. ओके, जो की लोखंडाचा तुकडा असणार, थोडासा काय करू आपण? डीप करू. काय होणार इथं? जो आयर्न असणार तो काय करणार? या कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मधून कॉपरले काय करणार? रिप्लेस करणार. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ व्हॉट? काय तयार होणार? FeSO4 प्लस कॉपर. ठीक आहे, FeSO4 चं सोल्युशन बनणार आणि कॉपर जो आहे तो डिस्प्लेस होणार. सी हियर, इट इज मोर रिएक्टिव्ह दॅन कॉपर. त्याच्यामुळे हा जो काही Fe असणार, या कॉपरले काय करणार? याच्या सोल्युशन मधून काढून टाकणार टू फॉर्म द कॉपर सल्फेट. सॉरी, माय मिस्टेक, टू फॉर्म द आयर्न सल्फेट. है ना, काय तयार करणार? आयर्न सल्फेट किंवा फेरस सल्फेट तयार करणार. ठीक आहे, आणि कॉपर जो आहे तो डिस्प्लेस होणार. लेट अस टेक दी अनदर एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल असणार ज्याच्यात आपण कॉपर सल्फेटले ओके, कॉपर सल्फेटचा एक्वेस सोल्युशन घेऊ आणि त्याच्यानंतर याला आपण लीड सोबत रिएक्ट करू. ठीक आहे, सो व्हॉट इज द रिएक्शन ओव्हर हियर? सेम, जो लीड असणार तो कॉपर सल्फेट मधून कॉपरला डिस्प्लेस करणार टू फॉर्म द लीड सल्फेट. याचा एक्वेस सोल्युशन बनणार आणि प्लस कॉपर जो आहे तो डिस्प्लेस होणार. सो दिस रिएक्शन इट इज कॉल्ड एज, याच रिएक्शनला काय म्हणतो आपण? डिस्प्लेसमेंट रिएक्शन. सी व्हॉट इज डिस्प्लेसमेंट रिएक्शन? अशी रिएक्शन ज्या रिएक्शन मध्ये मोर रिएक्टिव्ह ऍटम, आयन किंवा ग्रुप काय करणार? लेस रिएक्टिव्ह ऍटम, आयन किंवा ग्रुपले काय करणार? त्याच्या कंपाऊंड मधून काढून टाकणार. त्याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट रिएक्शन. रिएक्शन बिलकुल सिंपल आहे. कॉपर सल्फेटचा एक्वियस सोल्युशन घेऊ आपण, त्याच्यानंतर Fe आयर्न नेल त्याच्यात काय करू आपण? डीप करू. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ व्हॉट? FeSO4 चा एक्वियस सोल्युशन भेटणार आणि कॉपर जो आहे तो डिस्प्लेस होणार. सोबतच कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये ज्यावेळेस आपण लीडले डीप करू त्यावेळेस काय भेटणार? आपल्याला लीड सल्फेटचं सोल्युशन भेटणार आणि त्याच्यानंतर कॉपर जो आहे तो काय होणार? डिस्प्लेस होणार. सो दिस इज ऑल अबाउट द डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ओके, त्यानंतर नेक्स्ट जी रिएक्शन असणार दॅट इज डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आता डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन कशाला म्हणू आपण? सिंपल आहे. अशी रिएक्शन की ज्या रिएक्शन मध्ये प्रेसिपिटेट तयार होणार. कशामुळे? बाय द एक्सचेंज ऑफ आयन्स. ओके, फक्त आयन्सचं एक्सचेंज होणार. ओके, फोर्थ टाइप ऑफ रिएक्शन that is double displacement reaction. Double displacement reaction. ठीक आहे, आता डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन कशाला म्हणू आपण? अशी रिएक्शन की ज्या रिएक्शन मध्ये प्रेसिपिटेट तयार होणार बाय द एक्सचेंज ऑफ आयन. आयनचं काय होणार? एक्सचेंज होणार आणि त्याच्यानंतर प्रेसिपिटेट तयार होणार. त्यालाच काय म्हणतो आपण? डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. सो व्हॉट इज डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन? द रिएक्शन इन विच, अशी रिएक्शन की ज्याच्यात काय होणार? प्रेसिपिटेट इज फॉर्म. कशामुळे? बाय द एक्सचेंज ऑफ आयन्स. ठीक आहे, आयन्सची एक्सचेंज होणार आणि प्रेसिपिटेट तयार होणार. त्याच रिएक्शनला काय म्हणतो आपण? कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ठीक आहे, सो व्हॉट इज डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन? अशी रिएक्शन की ज्या रिएक्शन मध्ये काय तयार होणार? प्रेसिपिटेट तयार होणार. ठीक आहे, आणि प्रेसिपिटेट कशामुळे तयार होणार? कारण आयन जो आहे तो काय होणार? एक्सचेंज होणार. ओके, म्हणजेच आयनचं एक्सचेंज होणार सोल्युशन मध्ये
आणि त्यामुळे काय होणार, प्रेसिपिटेट तयार होणार. त्याच रिएक्शनला काय म्हणतो आपण, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. सो व्हॉट इज डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन? द रिएक्शन इन विच precipitate is formed by the exchange of ion. It is called as the double displacement reaction. So let us take the example. Example याच्या आधी आपण पाहिलंच आहे. Okay, let us quote the example of the book. है ना, बुकचं एक्झाम्पल पाहू आपण. पोटॅशियम क्रोमेट प्लस बेरियम सल्फेट. सो लेट अस टेक द एक्झाम्पल. ओके, ज्यावेळेस आपण काय करू, पोटॅशियम क्रोमेट K2CrO4, दिस इज कॉल्ड द पोटॅशियम क्रोमेट, याला म्हणतो आपण पोटॅशियम क्रोमेट. व्हेन इट इज रिएक्टेड विथ बेरियम सल्फेट, ज्यावेळेस आपण याला काय करू, बेरियम सल्फेट सोबत काय करू, रिएक्ट करू. सो व्हाट विल बी हॅपन्स, है ना, काय होणार. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ व्हाट, इथं आयनचं एक्सचेंज होणार. ओके, दिसून राहिलं, पोटॅशियम बेरियम आयन काय करणार, एक्सचेंज करणार. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ व्हाट, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ व्हाट, काय तयार होणार. ओके, K2SO4 चं सोल्युशन बनणार. ठीक आहे, K2SO4 चं सोल्युशन बनणार. सी हियर K2SO4 आणि BaCrO4 म्हणजेच बेरियम क्रोमेट, BaCrO4 चा काय बनणार, प्रेसिपिटेट. ओके, आणि हे प्रेसिपिटेट आपण कशाने रिप्रेझेंट करतो. ओके, एरोचा हिट जे आहे ते डाऊनवर्ड आहे, याचा अर्थ डाऊनवर्ड डिस्प्लेसमेंट. डाऊनवर्ड डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असणार, हा हेवियर आहे, प्रेसिपिटेट आहे, इट विल बी सेटल ऍट दी बॉटम, आहे ना. हा काय होणार, सोल्युशनच्या बॉटम मध्ये सेटल होणार. सो दिस इज बेरियम क्रोमेट, बेरियम क्रोमेट, ठीक आहे, आणि दिस इज पोटॅशियम सल्फेट, पोटॅशियम सल्फेट. ठीक आहे, दिस इज बेरियम सल्फेट, बेरियम सल्फेट, and this is potassium chromate. See here, काय असणार डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, अशी रिएक्शन की ज्या रिएक्शन मध्ये प्रेसिपिटेट तयार होणार, कशामुळे, बाय द एक्सचेंज ऑफ आयन. इट इज कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. रिएक्शन बिलकुल सिंपल आहे. ओके, आपण काय करू, पोटॅशियम क्रोमेटचं सोल्युशन घेऊ आणि बेरियम सल्फेट सोबत रिएक्ट करू. ज्यावेळेस आपण पोटॅशियम क्रोमेटले बेरियम सल्फेट सोबत रिएक्ट करू, त्यावेळेस काय होणार, पोटॅशियम सल्फेटचं आपल्याला सोल्युशन भेटणार आणि बेरियम क्रोमेटचा काय भेटणार आपल्याला, प्रेसिपिटेट. सो दिस इज ऑल अबाउट द डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ही असणार चौथ्या टाईपची रिएक्शन, दॅट इज डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक असणार, दॅट इज एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिएक्शन. सो नेक्स्ट टॉपिक विल बी एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिएक्शन. ओके, आता काही रिएक्शन अशा असतील की ज्या रिएक्शन साठी काय करायला लागणार, आपल्याला हीट प्रोव्हाइड करायला लागणार. ओके, हीट सप्लाय करायला लागणार. आणि काही रिएक्शन अशा असतील की ज्या रिएक्शन मध्ये काय होणार, हीट बाहेर पडणार. म्हणजेच हीट ऍब्झॉर्ब होणार की हीट बाहेर पडणार, याच्यावरून काय करू आपण, रिएक्शनचे दोन टाईप पाडू. क्लिअर, कोणकोणते असणार, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिएक्शन. याच्या आधी आपण जे टाईप पाहिले ते कशाच्या बेसिसवर पाहिले, की रिएक्टंट आणि प्रॉडक्ट मॉलिक्यूल किती असतील. ओके, किती रिएक्टंट मॉलिक्यूल पार्टिसिपेट करतील, किती प्रॉडक्ट मॉलिक्यूल तयार होतील, किंवा नेचर ऑफ रिएक्टंट अँड प्रॉडक्ट, रिएक्टंट अँड प्रॉडक्टचं नेचर कसं असणार. ओके, याच्या बेसिसवर आपण 4 टाईप ऑलरेडी पाहिले. त्याच्यानंतर नेक्स्ट रिएक्शनचा टाईप असणार, आणि रिएक्शनचा बेस जो असणार तो कोणता असणार, ऑन द बेसिस ऑफ वेदर ए हीट विल बी ऍब्झॉर्ब ऑर रिलीज, आहे ना. रिएक्शन मध्ये हीट ऍब्झॉर्ब होते किंवा रिलीज होते, याच्या बेसिसवर रिएक्शनचे दोन टाईप कोणकोणते असणार. एक असणार एंडोथर्मिक रिएक्शन, एंडोथर्मिक रिएक्शन. सो व्हॉट इज एंडोथर्मिक रिएक्शन, आहे ना. एंडोथर्मिक रिएक्शन कशाला म्हणू आपण, सिंपल, ज्या रिएक्शन मध्ये हीट काय होणार, ऍब्झॉर्ब होणार, ज्या रिएक्शन मध्ये हीट ऍब्झॉर्ब होणार त्याला काय म्हणतो आपण, एंडोथर्मिक रिएक्शन. सो व्हॉट इज एंडोथर्मिक रिएक्शन, द रिएक्शन इन विच हीट इज ऍब्झॉर्ब. ओके, अशी रिएक्शन की ज्या रिएक्शन मध्ये काय होणार, हीट ऍब्झॉर्ब होणार, कॉल्ड, इट इज कॉल्ड ऍज एंडोथर्मिक रिएक्शन. या रिएक्शनला काय म्हणू आपण, एंडोथर्मिक रिएक्शन असं म्हणू. ठीक आहे, याचा अर्थ या रिएक्शनला काय करायला लागणार, आपल्याला हीट प्रोव्हाइड करायला लागणार. ठीक आहे, आणि याचं एक्झाम्पल आपण ऑलरेडी पाहिलं, थर्मल डिकम्पोजिशन, कॅल्शियम कार्बोनेट आपण घेऊ. ठीक आहे, याला काय करू आपण, हीट करू. ओके, दिसलं, याला हीट सप्लाय करू आपण. सो व्हाट विल हॅपन, इट अंडरगोज द डिकम्पोजिशन टू फॉर्म कॅल्शियम ऑक्साइड प्लस कार्बन डायऑक्साइड. सो दिस इज सॉलिड अँड दिस इज गॅस. सी हियर, दिस इज द एक्झाम्पल ऑफ, हे एक्झाम्पल असणार एंडोथर्मिक रिएक्शनचं. दुसरं एंडोथर्मिक प्रोसेसचं एक्झाम्पल, पोटॅशियम नायट्रेट घेऊ आपण, या पाण्यात टाकू. ज्यावेळेस आपण पोटॅशियम नायट्रेटला काय करू आपण, पाण्यात टाकू, व्हॉट विल बी हॅपन्स, काय होणार, ते जे काही वॉटर असणार, ओके, ज्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण पोटॅशियम नायट्रेट टाकू, ओके, किंवा ज्या पाण्यात आपण पोटॅशियम नायट्रेट टाकू त्या पाण्याचं टेम्परेचर काय होणार, कमी होणार. म्हणजे त्या प्रोसेसमध्ये हीट काय झाली, ऍब्झॉर्ब झाली. अँड दॅट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ एंडोथर्मिक प्रोसेस. ते एंडोथर्मिक प्रोसेसचं एक्झाम्पल असणार आणि एंडोथर्मिक रिएक्शनचं एक्झाम्पल असणार. क्लियर, ओके, सपोज समझ में आ गया. त्याच्यानंतर नेक्स्ट असणार एक्झोथर्मिक रिएक्शन.
एक्झोथर्मिक रिएक्शन. ठीक आहे. एक्झोथर्मिक रिएक्शन कशाला म्हणतो आपण? अशी रिएक्शन की ज्या रिएक्शन मध्ये हीट रिलीज केल्या जाणार, बाहेर टाकल्या जाणार, त्याला काय म्हणतो आपण? एक्झोथर्मिक रिएक्शन. एक्झो म्हणजे काय? एक्झिट. क्लियर? सो दिस इज एंडोथर्मिक रिएक्शन and this is exothermic reaction. So what is exothermic reaction? The reaction in which heat is released called, त्यालाच काय म्हणतो आपण? एक्झोथर्मिक रिएक्शन. त्यालाच काय म्हणतो आपण? एक्झोथर्मिक रिएक्शन. सो व्हॉट इज एक्झोथर्मिक रिएक्शन? अशी रिएक्शन की ज्या रिएक्शन मध्ये हीट काय होणार? रिलीज होणार, त्याला काय म्हणतो आपण? एक्झोथर्मिक रिएक्शन. जसं फॉर एक्झाम्पल वेन कॅल्शियम ऑक्साईड, चुना, ओके, ज्यावेळेस काय करतो आपण? कॅल्शियम ऑक्साईडला काय करतो? ओके, पाण्यात टाकतो. सो दिस इज कॅल्शियम ऑक्साईड सॉलिड. हे तर लिक्विड आहे आपल्याला, नो डाऊट. सो व्हॉट विल बी हॅपन्स? काय तयार होणार? ओके, सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ व्हॉट? काय तयार होणार इथं? कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होणार, CaOH बाय प्लस याच्यात थोड्याफार प्रमाणात काय होणार? हीट तयार होणार. ठीक आहे. सो सी दिस केस. या केसमध्ये पहा, कॅल्शियम ऑक्साईड ज्यावेळेस आपण पाण्यात टाकू, देर इज अ फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ओके, काय तयार होणार? कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होणार आणि या प्रोसेसमध्ये हीट काय होणार? रिलीज होणार. ओके, सो सी हियर हीट विल बी प्रोड्युस्ड. हीट काय होणार? प्रोड्यूस होणार, म्हणजे हीट याच्यातून बाहेर टाकला जाणार. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ एक्झोथर्मिक रिएक्शन. एक्झोथर्मिक प्रोसेसचं एक्झाम्पल, ज्यावेळेस आपण NaOH काय करू? पाण्यात टाकू, व्हॉट विल बी हॅपन्स? काय होणार? त्या प्रोसेसमध्ये हीट काय होणार? रिलीज होणार, म्हणजे जे पाण्याचं टेम्परेचर असणार ते थोडंसं वाढणार. अँड दॅट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ एक्झोथर्मिक प्रोसेस. ते एक्झोथर्मिक प्रोसेसचं एक्झाम्पल आणि एक्झोथर्मिक रिएक्शनचं एक्झाम्पल. ठीक आहे. म्हणजेच रिएक्शन मध्ये हीट ऍब्झॉर्ब होते किंवा रिलीज होते, याच्या बेसिसवर आपण रिएक्शनचे काय करू? दोन टाईप पाडू. एक असणार एंडोथर्मिक रिएक्शन, दुसरं असणार एक्झोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक रिएक्शन कशाला म्हणू आपण? अशी रिएक्शन की ज्या रिएक्शन मध्ये हीट ऍब्झॉर्ब होणार, त्याला काय म्हणू आपण? एंडोथर्मिक रिएक्शन. एक्झाम्पल, वेन कॅल्शियम कार्बोनेट इज हिटेड, दिसून हीट सप्लाय केली आपण. वेन कॅल्शियम कार्बोनेट इज हिटेड, कॅल्शियम कार्बोनेट तुटणार, काय बनणार? कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. या रिएक्शन मध्ये हीट काय, सॉरी, या रिएक्शन मध्ये हीट काय केली आपण? सप्लाय केली. ठीक आहे. या रिएक्शन मध्ये आपण हीट सप्लाय केली. ओके, दुसरं एक्झाम्पल एंडोथर्मिक प्रोसेसचं एक्झाम्पल, ज्यावेळेस आपण पोटॅशियम नायट्रेटला पाण्यात टाकू, त्यावेळेस काय होणार? जे पाण्याचं टेम्परेचर असणार ते कमी होणार, म्हणजे त्या प्रोसेसमध्ये हीट काय झाली? ऍब्झॉर्ब झाली. दॅट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ एंडोथर्मिक प्रोसेस. त्याच्यानंतर एक्झोथर्मिक रिएक्शन. एक्झोथर्मिक रिएक्शन कशाला म्हणू आपण? अशी रिएक्शन की ज्या रिएक्शन मध्ये हीट जे आहे ते बाहेर टाकलं जाणार, इट इज कॉल्ड ॲज हीट इज रिलीज. त्या रिएक्शनला काय म्हणतो आपण? एक्झोथर्मिक रिएक्शन. एक्झाम्पल, ज्यावेळेस आपण कॅल्शियम ऑक्साईडला वॉटरमध्ये काय करू? आपण डीप करू. ओके, त्यावेळेस काय होणार? कॅल्शियम ऑक्साईड वॉटर मॉलिक्यूल सोबत रिएक्ट होऊन काय बनवणार? कॅल्शियम हायड्रॉक्साईड, आणि या प्रोसेसमध्ये हीट रिलीज होणार, म्हणजेच काय होणार? ओके, पाण्याचं जे सोल्युशनचं जे टेम्परेचर असणार ते वाढणार, म्हणजेच या प्रोसेसमध्ये हीट काय झाली? रिलीज झाली. म्हणून या रिएक्शनला काय म्हणतो आपण? एक्झोथर्मिक रिएक्शन. आणि एक्झोथर्मिक प्रोसेसचं आपण एक्झाम्पल पाहिलं की ज्यावेळेस आपण NaOH सोडियम हायड्रॉक्साईडला पाण्यात टाकू, त्यावेळेस काय होणार? पाण्याचं टेम्परेचर थोडंसं वाढणार. ओके, अँड दॅट इज द एक्झाम्पल ऑफ एक्झोथर्मिक प्रोसेस. सो दिस इज ऑल अबाउट द टाइप्स ऑफ रिएक्शन. इथं आपण रिएक्शनचे पूर्ण टाइप कंप्लीट केले. आणि नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिएक्शन, विच इज व्हेरी इंपॉर्टंट. सो दिस इज ऑल अबाउट द टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन अँड दिस इज ऑल अबाउट द लेक्चर नंबर 4. ओके, हा जर लेक्चर तुम्हाला व्यवस्थित वाटला असेल तर तुमचे जे काही फ्रेंड्स असणार त्याला सुद्धा शेअर करा, जे इथं येणं अफोर्ड नाही करू शकत, जे क्लास लावणं अफोर्ड नाही करू शकत, त्यांच्यासाठी कदाचित हे मदत होणार. सो थँक्यू स्टुडंट.